अर्थातच सुजित शेवाळे एका बाजूला, दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर असताना एकमेकांसोबत असताना गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अर्थातच पाटण तालुका वॉरियर्स या टीम कडून ओव्हर क्रमांक 1 मध्ये लेदर क्रिकेटचा अनुभव असणारा आणि लेजंड क्रिकेटर अर्थातच ज्याच्या नावावरती बनपुरी प्रीमियर लीगची मालिकावीर राहिली तो अण्णा कंक गोलंदाजीसाठी दाखल होतोय. प्रेक्षकीय लढत चालू होते. 4 ओव्हरची मॅच आणि या मॅचला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक प्रेक्षक या मॅच कडे लक्ष ठेवून पाटण वॉरियर्स टीम एका बाजूला पाटण तालुक्याचे प्रेक्षक, दुसऱ्या बाजूला कराड तालुक्याचे प्रेक्षक. पहिला चेंडू शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, राजू कंकच्या बॅटला जरूर चेंडू स्पर्श झालाय, कोणती धाव आली नाहीये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंकडे संपूर्ण प्रेक्षकांचं अगदी बारकाईनं लक्ष आहे. भूमिपुत्रच्या नुकत्याच मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं तर एक चांगला परफॉर्मन्स केला. त्याच्यामध्ये सुजित शेवाळच्या बॅट मधून कमी चेंडू मध्ये हाफ सेंचुरी लगावण्याचा एक वेगळा रेकॉर्ड पुन्हा एकदा लिहिला गेला. हाही वेगवान चेंडू अण्णा कंकचा. पहिल्या दोन्ही चेंडूवरती राजू कंकला मात्र थांबवलंय. वेगवान गोलंदाज बनपुरी एक्सप्रेस, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सातत्याने गेले कित्येक वर्ष पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या खेळानं भल्या भल्या खेळाडूंना भुरळ पाडणारा हा खेळाडू आणि ज्याच्याकडे पाहून बरेचसे खेळाडू आज घडले तो अण्णा कंक आणि दुसऱ्या बाजूला राजू कंक. हाही चेंडू चांगला हाताळला जातोय. राजू कंकच्या बॅटला स्पर्श करून न जाणारा हा चेंडू मात्र डिक्लेअर मध्ये गेलाय. आता राजू कंकला चेंडू पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अब मार के दिखा असं म्हणत तब्बल 3 चेंडू आतापर्यंत डॉट घालवलेत. अनुभव काय असतो, अनुभव मोठे खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र असते ती लढत आणि तीच लढत बघण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक या पावसामध्ये थांबला होता. पाऊस जरी नाही पडत तरी धावांचा पाऊस आज कोण पाडणार याच प्रश्नांच्या शोधासाठी आम्ही थांबलोय. याही वेळी वेगानं हाताला जातोय. अंपायर कॉल येतो, व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपामध्ये पहिली धाव कराड वॉरियर्सच्या खात्यामध्ये लागले. 1 धाव. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. या आधी आलेली डिक्लेअर 1 धाव, आताच्या व्हाईट धावा च्या माध्यमातून तब्बल 2 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. तमाम प्रेक्षक या मॅच कडे लक्ष ठेवून आई बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्कर स्वरूपाचा. प्रत्येक जण बोलला अप्रतिम चेंडू, टाळ्यांचा आवाज आला. प्रेक्षकांना सांगावं लागत नाही टाळ्या कोणासाठी वाजवायच्या. 100% प्रयत्न करणारा अण्णा कंकचा कंटिंग ऑफ दी साऊंड ऐकू आला. म्हणजे चेंडू टाकत असताना जो आवाज घशातून त्याचा निघाला त्या चेंडूच्या मागे लावलेली गती त्याची दिसून आली. यॉर्कर चेंडूला खेळतोय तोपर्यंत चेंडू टोक रशर पद्धतीनं अगदी विकेट कीपर पर्यंत पोहोचला आणि एक चिकी धाव कंप्लीट केली. राजू कंकचा खेळ मात्र नॉन स्ट्राईकला येऊन थांबलाय. मात्र सध्या स्ट्राईकला सध्याच्या घडीमध्ये चर्चेत असणारा, संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होणारा सुजित शेवाळे आता स्ट्राईक वरती. सुजित शेवाळे विपक्ष अण्णा कंक, राजू कंक विपक्ष अण्णा कंक. हा खेळ मात्र पाहिला. आता सुजित शेवाळे विपक्ष अण्णा कंक. तब्बल चेंडू झाले 4, धावा आहेत 3. हाही चेंडू आपण पाहिलं तर हाताला गेला. ज्या पद्धतीनं थोडीशी शहानिशा केली जाते. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. सुजित शेवाळ्यालाही थोडस थांबवलंय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत खेळ चांगला राहिला पाटण वॉरियर्स. मात्र हा खेळ वेगळा आहे मित्रांनो. हा असोसिएशनचा खेळ आहे. पाटण तालुक्यातील तब्बल आपण पाहिलं तर चाळणी मधले खेळाडू चाळल्यानंतर राहिलेले खेळाडू हिरे म्हणून मैदानामध्ये उतरलेत. तर कराड तालुक्यामधला प्रत्येक खेळाडू चून या मैदानामध्ये आणला गेलाय. कोणास कमी नाहीये. आहे प्रेशर प्रत्येकावरती, कारण की प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. मजा आहे वेगळी या मॅचला. अप्रतिम फटका आहे. खेळाडू त्याच्या हातातून निसटला. प्रयत्न चांगला राहिलाय मात्र सुजित शेवाळ्याच्या बॅट मधून येतोय. अण्णा कंकच्या या शेवटच्या चेंडूवरती चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7.
म्हटलं तर ओहो ओहो वॉट अ बॉल अप्रतिम चेंडू. त्या वेगानं चेंडू निघून गेलाय. सोमा प्रत्येकाच्या नजरेसमोर नाहीये. सोमा प्रत्येकाच्या ओटांवरती नाहीये, कारण की सोमा बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाहीये. मात्र हा तो सोमा आहे ज्यानं आतापर्यंत मागून येऊन बऱ्याच खेळाडूंच्या सोबत राहण्यासाठी स्वतःच्या जिद्दीनं मेहनतीनं आयकॉन 11 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि प्रवास त्याचा चांगला राहिलाय. तो सोमा हा वेगवान गोलंदाज आहे. ही चेंडू चांगला हाताला जातोय. अप्रतिम चेंडू. प्रत्येक चेंडू मागे टाळ्या. या संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेटमध्ये स्पायडर या नावानं प्रचलित असलेला आमचा मित्र अर्थातच तुषार, मी विनंती करेल आपण या ज्याच्या माध्यमातून कराड पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग साठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर दिली गेली आहे. स्पायडर तुषार, आपलं स्वागत आहे. अप्रतिम फटका तर चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. प्रॉपर आहे. निघून जाईल 6 धावांसाठी. राजू कांगच्या बॅट मधून येतोय अफलातून स्क्वेअर कट षटकार. ज्या पद्धतीने फटका लगावलाय, ही फटका चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती जाईल. राजू कंग, सुजित शेवाळे जोपर्यंत मैदानामध्ये संपूर्ण कराड तालुका क्रिकेट खेळाडू अगदी शांत आहेत, त्यांना माहिती आहेत हे दोघे असे की शेवटच्या पानावरती देखील धडा बदलू शकतात आणि शेवटच्या पानावरती देखील धडा बदलतो, या दोघांना माहिती आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं सोमानं आज अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. ही फटका उचलला जातोय बॅटेच्या अगदी मधोमध. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला ऋषीनं कॅच ड्रॉप केली आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, अवघड होती कॅच. ऋषी तिथपर्यंत पोहोचला मात्र अखेरीस निसटली ही कॅच. तब्बल चेंडू झालेत 5, धावा झालेत आतापर्यंत 15. थकले जरी तुझे पंख तरी तुला उडावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भावा लढावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भावा लढावंच लागेल. कारण की ही ती मॅच आहे जी प्रेक्षकांना बघायची आहे. 50-60 धावा एक वेगळी मजा असेल. प्रेक्षक बोलत असेल धावा हव्यात, धावा झाल्या पाहिजे. हाही चेंडू सोडून दिला जातोय. अगदी अंपायर आपल्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. केएसके क्रीडा प्रतिष्ठान मधून अगदी नावाजलेला खेळाडू, लालबागचा नावाजलेला खेळाडू, आमचे परम मित्र अर्थात सुदेश सपकाळ, याचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याच्यासोबत असलेला मित्र परिवार त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. पीटीआर बीपीएल 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. सोडून दिलाय सुजितनं हाही चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. आता धावा येत आहेत. सुजित बोलत असेल धावा येऊ देत, येऊ देत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 17-17. धावा कशाही येऊ देत. होत्याच नव्हतं करणारा हा खेळाडू सोमाच्या समोर ज्या पद्धतीने आव्हान उभं आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आता धावा एक्स्ट्रा येऊ लागलेत. 18 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. आणि असंच असतं, 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केले. हे जेव्हा मोठे खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा असाच खेळ. आणि आता आणखीन एक मोठा खेळ बघायला भेटेल तो येणाऱ्या 2 आणि 3 तारखेला घरोंदाच्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट मध्ये, जिथे प्रत्येक तालुक्याचा एक संघ असणार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा घनसोली येथे ती स्पर्धा 2 आणि 3 ऑगस्टला होईल. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीवरती सरळ आला नाहीये. पहिली धाव इथे वेगानं कंप्लीट केली जाते. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी तर केली आहे.
अप्रतिम चिकी धावा 2 कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथे मात्र आपण पाहिलं तर संपला जातोय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या सरासरीनं. 20 लॉस ऑफ दी 0 विकेट कराड वॉरियर्स. होईल आता खुलतील त्या छत्र्या आणि छत्र्यांच्या खाली घेतला जाईल आसरा. छत्री फक्त पावसापासून आपल्याला वाचवू शकते, पाऊस नाही थांबू शकत. सुदेश सपकाळ याचं स्वागत आम्ही करतो. बॉस विनंती करेल आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. KSK क्रीडा असोसिएशनचे अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी सूरज दाखल झालाय. व्हाईट बॉलचा इशारा. पावसाचं आगमन थोडं थोडं चालू झालंय. धावा ही आता हळूहळू येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये थोडीशी वेळ बदलण्याचा प्रयत्न राजू कंकच्या माध्यमातून केला जातोय. पलटवार होईल का? फुल टॉस चेंडू लॉफ केलाय. खेळाडू डीपेक्षा कव्हर रिजनला पोहोचेल का? नाही, निघून जातोय. इट्स मॅक्सिमम. येईल षटकार. पोचवा. हे आपण नाही. त्यानं एवढं बॉल ढापले त्याची पॅन्ट खाली पडते, पण त्याने खिशातला चेंडू बाजूला फेकला नाही. हे प्रेम आहे मित्राचं. लॉफ केला जातोय. राजू कंकनं बॅट खोलली आहे. त्याला माहिती आहे रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी भावा, कारण नशीब बदलो अथवा ना बदलो, पण वेळ मात्र नक्की. धावा येत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. कराड तालुक्याचे प्रेक्षक बोलत असतील व्हाईट+1 धावा येऊ देत. इसमें आपका घाटा मेरा कुछ नहीं जाता. याच धावा हव्यात टीमला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावरती. 35. आमचे सन्माननीय अमोलदादा सुपुगुडे साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती करेल आपण आला असाल तर व्यासपीठावरती या, कारण की त्यांच्या माध्यमातून पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचे संपूर्ण सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर दिले गेलेत. अमोलदादा सुपुगुडे साहेब वेलकम. फुल टॉस चेंडू. आणखीन धावा येत आहेत सूरजच्या गोलंदाजीमध्ये. इट्स अ नो बॉल. नो+1 तब्बल 2 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा. हा पावसाळी धमाका होता. पहिल्या 2 ओव्हर महत्वाच्या राहिल्या. तदनंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा येऊ लागल्या.
आता अतुल भालेकर जवळ जातोय, गणेश शिंदे जवळ येतोय, सँडी पण आलाय, तिघे जण आहेत. सूरजला आता मात्र बऱ्याच गोष्टी समजवल्या जातील. एक मोठा षटकार आला राजू कंगच्या बॅट मधून. तुम्हाला कमबॅक करायचं तर एक चेंडू तुमच्यासाठी काफी आहे. एका चेंडू वरतीही तुम्ही राजा बनता आणि एका चेंडूवरतीही तुम्ही रंक बनता. 37 धावसंख्या 37. वेळ बदलते या सचिनदा. ज्या घड्यामध्ये 1 वाजतात ना त्याच घड्यामध्ये 12ही वाजतात भाऊ. वेळ बदलते आणि ती वेळच आहे, ती बदलणार नक्की. व्हॉट अ मॅच. परीक्षणीय लढत. दोन्ही अध्यक्ष या मॅच कडे लक्ष आहे. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सूरजने या मॅच मध्ये कमबॅक केला. यॉर्कर टाकला, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडले. राजू कंगना चेंडू फेकला, नकार दिलाय. बॅकअप आहे, एकाच धावेती समाधान, एक सिंगल धाव. आता फ्री हिटच्या चेंडूवरती अंपायर थोडीशी शहानिशा करतायत आणि इट्स अ नो बॉल, कारण की फिल्डर केला होता चेंज. फ्री हिटचा चेंडू होता ब्रो. आम्ही तेच वाट बघतो, अंपायर ने अब तक नो क्यों नहीं दिया. इट्स अ नो बॉल. टीमची टोटल अगदी 39 धावा भेटतात. सूरज एका बाजूला, यॉर्कर त्यानं टाकला चांगल्या पद्धतीने. टीम मीटिंग झाल्यानंतर पाटण वॉरियर्स विपक्ष कराड वॉरियर्स. सुजित शेवाळे एका बाजूला. 39 धावा 39. लॉफ केलाय जाग्यावरून, कॅचचा कॉल. अगदी फ्री हिटच्या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत 3 या 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 42 या आकड्यावरती. पार्टनरशिप अजूनही तशीच आहे. आहे प्रेक्षक का नसणार या मॅच मध्ये. मोठी मॅच आहे, प्रत्येकाचं लक्ष आहे, नजर आहे. असोसिएशन मॅच तू बोलू शकतो प्रेक्षणीय. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीवरती सरळ आला नाहीये. एक सिंगल धाव. तोपर्यंत आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडंसं एक पाऊल पुढे जाते. सूरजच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर झालेले आहेत 4 आणि संघाची धावसंख्या 43. 4 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. सुजित शेवाळे डॉन, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बकासूर. सूरज जो कुसरून गावाकडून बिलॉंग करतो. येवती गावचा एका बाजूला कराड तालुक्याचा खेळाडू. उचलला फुल टॉस चेंडू. सुजित शेवाळे डॉन म्हणतात डॉन. अप्रतिम स्ट्रोक. बॅटिंग राहिल्या. संघाची धावसंख्या आतापर्यंत 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 49 ऑन अ स्कोर कार्ड. 49 धावा. हाही चेंडू उचलला जातोय. कमबॅक कसा असावा की ज्यानं शून्यामध्ये पाहिलंय त्याला कमबॅक करून असा दाखवावा. आणि हा सुजित शेवाळेचा कमबॅक आहे. अप्रतिम स्ट्रोक, हँडसम स्ट्रोक. संघाची धावसंख्या 55.
टेलिकास्ट बघा. काय या खेळाडूला पश्चिम महाराष्ट्राचा हँडसम खेळाडू म्हटलं जातं. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी डॉट जाईल. निर्धाव चेंडू ऋषी पाटीलला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. आणि पाटण वॉरियर्सने एक नवीन गोलंदाज पुढे आणलेत मी म्हणेल की, आणि ही चांगली संधी आहे त्यांच्यासाठी. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. सुजित शेवाळे स्ट्राईक साठी जाऊ शकतो. जागा सोडले. सुजित नकार देतोय. गुड डिसिजन. कारण की ज्या पद्धतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिलाच नाहीये. भाई मांग के नहीं देंगे, छीन के लेंगे. ऋषी पाटील अप्रतिम गोलंदाज. या देखील विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर क्लोज आहे. डॉट बॉल. ऋषी पाटीलनं या मॅच मध्ये कमबॅक केला. धावा पूर्णपणे थांबवलेत. पाटण वॉरियर्स कडून नवीन खेळाडूंना गोलंदाजी दिले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी सातत्याने आपण पाहिलं तर अगदी या कमिटीमध्ये असणार आहे. आणि सातत्याने आपण पाहिलं तर अगदी संपूर्ण लॉट्स असतील, संपूर्ण मॅनेजमेंट असेल, यामध्ये आपण पाहिलं ज्यांचा महत्वाचा हात असतो. सुधाकर दादा लोहार, आपलं मनापासून अधिक स्वागत. सुधाकर दादा वेलकम. सुधा दादा आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 57 आणि 58 धावेचं आव्हान. तब्बल आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये आल्या फक्त 3 धावा, ओव्हर क्रमांक 2 मध्ये आल्या 13 धावा. असं वाटलं की या मॅच मध्ये पाटण वॉरियर्स कमबॅक करतो, पण मी आधी म्हटलं की शेवटच्या एका पानामध्ये धडा आणि विषय बदलतो. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 35 आणि तदनंतर मात्र पुन्हा वारे फिरले आणि पुन्हा घड्याळाचे काटे फिरवले ते ऋषी पाटीलनं. धावा 6 चेंडू मध्ये दिल्या 2 आणि 58-57 धाव संख्येवरती गाडी थांबवली आहे. कराड वॉरियर्स टीमची 58 धावेचं आव्हान दिलंय. मैत्रीपूर्वक लढत पाटण विपक्ष. पण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. ऋषी पाटीलचा संपूर्ण स्क्वॉड आलाय डीकेचा, त्यांचा मी स्वागत करतो. गँग डीकेची आली आहे. दोन्ही बॅटर दाखल व्हा आपण मैदानामध्ये. वा, कॅमेरामॅन काय दाखवेल आणि काय नाही. कॅमेरामॅन फोकस कोणावर करतोय माहितीये का? नाही,
जो मस्त मॅच बघत विमल असं हलवत बसलाय मस्त पैकी विमल हलवतोय आणि कॅमेरामॅन त्याला दाखवतोय. आता काय बघायचं भाई कहाँ से आते ये सज्जन लोग. तो बघ कारण की कॅमेरामॅन त्याला फोकस केले त्याला माहित पण नाही मी जगात दिसतोय 10 रुपयाची विमल खाताना. बोलो जुबा केसरी दाने दाने में केसर का दम. चला आग लागली त्या कॅमेरामॅनला. तेजा कसं सुस्त म्हणजे त्याला कसं समजलं की कोण विमल खातंय. हा विषय असतो नाद नाद बाकी काय नाही. आम्हाला वेड आहे क्रिकेटचा. आम्ही क्रिकेटचे वेड आहोत चाहते आहोत. वेड आहे आम्हाला क्रिकेटचं चाहते आहोत क्रिकेटचे. गाडीवरून कोण गेलं चिखल उडला तरी 2 शिव्या एक कानफाडीत द्यायची ताकद आपण ठेवतो पण त्याच मैदानामध्ये अंगावर चिखल उडेपर्यंत क्रिकेट आपण खेळतो. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे कारण की काल गाडीवरून जाताना अंगाव चिखल उडला रिक्षावाला थांबवलं अंगाव चिखल उडाला. मला आज मैदानामध्ये येताना पॅन्ट चिखलानं भरली मात्र काय नाही. क्रिकेट आहे हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जीव आहे क्रिकेट. विषय हाड नाद करती का यायलाच लागतंय. जाऊ मॅचच्या दिशेनं. तब्बल 58 धावेचं आव्हान. मिस्टर निलेश वीर गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि तुषार स्पायडर आज आला. यार मजा आली. आज रविवार आहे मॅच झाली की तुम्हाला लगेच घेऊन जाणार. राजेश कुराडे लेफ्ट हँडेड. ही फायनल सारखी वाटते. तुम्ही विसरून गेले आपली पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग हे सगळे विसरून गेलेत. उचलला पहिला चेंडू स्वागत केलंय मिडल ऑफ द बॅट राजेश कुराडे मिस्टर पीटीपीएलच्या बॅट मधून येतोय धमाका ठोकरीची. कमबॅक केलाय विकेट कीपर राजू कंक क्लोज आहे. पावसाचं आगमन येस चेक केला जातोय. ओके आपल्याकडून डोक्याच्या वरून क्लिअरली गेलाय. येस अंपायर येस थँक्यू. पिक्चर क्लिअर आहे बॉस. जास्त बघावं लागला नाही रिप्ले. अंपायरला शंका आली कदाचित की हा चेंडू डोक्याच्या वरूनच गेलाय. जिथे रिप्ले पाहिला तिथे पूर्ण डोक्याच्या वरून जातोय. येस व्हाईट बॉल. चला मॅचला स्पीड अप घ्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. 7 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच शांत. येस अंपायर वाईड आहे. हा चेक केला वाईड आहे. एकाच ह्याच्यामध्ये समजलं की वाईड आहे. येस तो एकदाच बघितला समजलं की डोक्यावरून जातो आणि तो वाईड आहे. 7 धावा. चला थोडासा स्पीडअप घ्या. अब आएगा मजा. कारण की आता जी खेळपट्टी आहे ती पूर्णपणे पाणी आहे त्या खेळपट्टीवरती आणि आता गोलंदाजी आणखीन वेगानं पडू शकते. आमचं सातारा प्रीमियर लीग मध्ये ज्यानं बेस्ट बॉलर किताब घेतला तो मयूर दादा देखील आहे. मयूर दादा आपलं स्वागत आहे. वेलकम. बॉक्स क्रिकेटचा बादशाह. अप्रतिम फटका. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू थांबलाय स्लो झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. तो पण स्वप्नील देवंगे दुसऱ्या बाजूने बॅकअप होता. एक सिंगल धाव. जो फिल्डिंग सजवतो तो संग्राम लाभणला तुम्ही पाहताय. जो 70-70 स्पोर्ट्स आपण पहिलं तर अगदी कोपरखेनेचा प्रोप्रायटर आहे. सुनील शेळके सुनील त्याच्या माध्यमातून देखील नवीन शॉप येते थोड्याच दिवसामध्ये. लॉफ केला जातोय. अंतर पार होईल का. स्वप्नील देवंगे ना चुकी केली नाहीये. अप्रतिम कॅच पकडली आहे. विकेटचं पतन.
विशालच्या माध्यमातून अप्रतिम कॅच, विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 1, धक्का भेटलाय टीमला. गणेश सुरेश शिंदे आउट झालाय आणि तदनंतर मात्र दाखल झालाय या RSM मैदानामध्ये ज्या खेळाडूनं संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं तो निलेश पन्हाळे. नाम जरूर याद रखना, निलेश पन्हाळे. पहिला चेंडू लफ्ट केला जातोय, उचलला फेकून दिला जातोय. निलेश पन्हाळेच्या बॅट मधून केलं स्वागत. आइए जनाब, स्वागत से करेंगे आप. मी अजून संपलो नाही, थोडा अजून शिल्लक आहे. हा निलेश पन्हाळे दोन चेंडू 2 षटकार. 19 धावा. येस, सुजी शेवायचं लक्ष. थांब ना, सांगतो. 20 आहेत. 20. ही चेंडू आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा डिक्लेअर मध्ये लफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला. ओव्हर क्रमांक 1 झाली आहे. ओव्हर क्रमांक 2, 3, 4 अजूनही बाकी आहे. 300 प्रेक्षक सध्या जोडलेत मॅचला. बोललो होता कराडची स्पर्धा आजही घरून ती 32रा विपक्ष कराड, ती मॅच आजही आठवते. नागिन डास आजही सेव्ह करून ठेवले. सगळे व्हिडिओ आम्ही डिलीट केलेत, पण ते व्हिडिओ आम्ही ठेवतो. होणार आहे 2-3 तारखेला परत आहे पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. मजा येते ती मॅच, आनंद घेतात, एन्जॉय करतात. पण तशी मॅच पुन्हा होणे नाही. काय प्रेक्षक त्या मॅचला, अफलातून प्रेक्षक. रिप्ले टेलिकास्ट दोन्ही अँगल न दाखवला जातोय. ज्या पद्धतीने हा फटका खेळला आणि तदनंतर तलवार आणि बॅट ज्या पद्धतीने ठेवले, वाव. निलेश पन्हाळेचा अगदी कुठे होता हा खेळाडू. कडवे बुद्रुक टीमचा बॅकफुटला जाऊन सर बॅटीवरती आला नाहीये. संधी आहे, भरपूर लांब चेंडू आहे सुजित साठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. ज्या पद्धतीनं सुजित शेवाळे दाखल झाला गोलंदाजीसाठी. अग्रिय 22 धावा. अठ्ठावन्न धावेचं टार्गेट. स्कोरर आमच्या सोबत जोडले गेलेत, अर्थातच त्यांच्या बाबतीतही चर्चा करणार आहोत. हाई चेंडू वेगानं हाताळला. वाईट बॉलचा इशारा जरूर येईल. वाईट येस +1 आहे. तब्बल 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. वाईट +1, 2 धावा आत्ताच्या. सुजित शेवाळे येवती गावाकडून बिलॉंग करतो. स्कोरर बसलाय माझ्यासोबत. पाटण तालुक्याचा आहे पण सासर त्याचा येवती गाव आहे. दोन्ही बाजूने शेवाळेवाडी. व्हॉट अ बॉल, अप्रतिम गोलंदाजी. हा प्रश्न होता त्या निलेश पन्हाळेला सुजित शेवाळेचा, कारण की प्रश्न विचारले जातात
ओव्हर क्रमांक 2 मध्ये एक वेगळा अध्याय चालू झाला. अप मार्केदी का मयूर अगदी निलेश पन्हाळे मॅच मध्ये कशा पद्धतीने सुजितच्या समोर परफॉर्मन्स तो बघायचा प्रेक्षकांना. यावेळी देखील उचलला वेग 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 वॉड बॉल यार. अप्रतिम गोलंदाजी. डिक्लेअर मध्ये एक धाव. आता राजू कंकला दिला आवाज. संग्रामला 15 चेंडू 34 धावेची गरज. 15 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये टार्गेट हवाय. दोघांमध्ये एक वेगळी रंगत आहे. इकडे शेर आहे तिकडे सव्वा शेर आहे. हाईल ऑफ करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडू हात आलाय. सुजित शेवाळे कमबॅक केलाय. निलेश पन्हाळेला थांबवलंय या मॅच मध्ये सुजितनं गोलंदाजी करत असताना. आणि वेगळी मजा आहे. थांबलाय पूर्ण पाऊस थांबलाय. धावा थांबलेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र आपण पाहिली तर प्रगती पथावरती. 26 धाव संख्या 26 ऑन अ स्कोर कार्ड. 32 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये अडचणी असणं इज अ पार्ट ऑफ द गेम. त्या अडचणीतून तू बाहेर येणं इज अ आर्ट ऑफ द गेम. या अडचणीतून कशा पद्धतीने बाहेर निघतायत. कारण की ही संपूर्ण मॅच प्रेक्षक पाऊस पडला छत्र्या खोलल्या पाऊस गेला पुन्हा एकत्र आला. कारण की मॅच त्यांना बघायची आहे. लॉफ केला. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटीवरती आला नाहीये. सुजित स्वतःहून जातोय. चपळ आहे चालाक आहे. एक सिंगल धाव. कारण की एवढा चतुर आहे चालाक आहे आणि तो यंग टॅलेंट आहे. युवा आहे. सर्वात कमी वयामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव गाजवणारा हा युवा टॅलेंट आहे. टीमची टोटल अगदी 27. चला अप्रतिम मॅच चालू आहे. चला थोडासा घ्या स्पीडअप. सुरुवातीला वाटलं धावा 40च्या आत राहतील. पण जेव्हा असोसिएशन विपक्ष असोसिएशन मॅच असते तेव्हा एक वेगळी मजा असते. कधी खेळ बदलेल कधी खेळ पलटेल या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही सांगू प्रेडिक्ट नाही करू शकत. अंदाज नाही लावू शकत. चला मॅचला सुरुवात करा. डॉगेश भाई लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीवरती आलाय. जरूर खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. फेकी अप्रतिम. वॉड थ्रो. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. व्हिडिओ कोणीतरी एडिट केला आणि ग्रुपवरती टाकलं की मी पण घरोंदा मैदानामध्ये येतोय. रबाळे मैदानामध्ये येतोय. एवढी सोशल मीडिया हल्ली एडिट आणि या सगळ्या गोष्टी AI आल्यापासून होऊ लागल्या. वॉड बॉल अप्रतिम. रोहितच्या माध्यमातून स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एक सिंगल धाव. येणारे आता 11 चेंडू आणि 29 धावेची गरज. विशाल अर्थातच बापू या नावानं ओळखतो. विशाल नाव त्याचं संपूर्ण कराड तालुक्याला आतापर्यंत माहिती नाहीये. बापूच्या विरोधामध्ये फटका चांगला आहे. अगदी सिंगल मध्ये एक धाव. मयूर पन्हाळेला निलेश पन्हाळेला आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळण्यासाठी जराही चान्स दिला जात नाहीये.
तीस धावा. हाफ ट्रॅकर, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल. वन बाउन्स दंडित केले. आता वन फॉर दी ओव्हर. कारण की ज्या पद्धतीने वेगानं टाकला बाउन्स करण्याचा प्रयत्न, निलेश पन्हाळेला एक वेगळं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं. हा ही चेंडू चांगला हाताळला. गरकन फिरलाय. चेंडू त्याच वेगानं निघून जातोय एका बाजूला. ओहो, दांडीत 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 दांडी गुल. विकेटचं पतन. वॉट अ बॉल. बापून यावेळी मात्र अगदी मराठी भाषेमध्ये काठी काढली. विकेट. वन टू गो. ओव्हर क्रमांक 3, शेवटचा चेंडू. आणि या शेवटच्या चेंडू नंतर आपण चर्चा करू समीकरणाची. ही चेंडू जातोय डॉट डॉट. येणारे तब्बल 6 चेंडू आणि आता 25 धावेची गरज. 6 चेंडू 25. बनली मॅच. बनवली ही मॅच. घडली ही मॅच. कारण की ज्या पद्धतीने विशाल बापून गोलंदाजी टाकली आहे तिथे संपूर्ण खेळाडूंच्या पायामध्ये त्यानं बेड्या ठोकल्या आणि 6 चेंडू 25 वरती मॅच आणली आहे. सुजित शेवाळे जातोय आणि अगदी बापूला मिठी मारतोय. जादू की झप्पी. कारण की त्याला माहिती आहे ही मॅच या गोलंदाजानं बनवली आहे. आता तब्बल 6 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी हव्यात. 6-25. चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. चला. शुभम दाखल झालाय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. मॅच अजून संपली नाहीये आणि मॅच अजूनही 50-50% बाकी आहे. सहा 25. पहिला आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुरेख फटका ऑन दी राईज. स्क्वेअर कट. येईल षटकार. मॅच नाही संपली आहे. मॅच आत्ता चालू झाली आहे. या मॅच मध्ये विजयासाठी अजून चार चेंडू तब्बल 18 धावा. जो मनामधून हारला तो रनामध्ये हारतो. सुरेख फटका. व्हाट अ स्ट्रोक. संघर्ष करेन मी अजून. संघर्ष करेन मी अजून. जिद्दीला माझ्या कैक वाटा फुटायच्या आहेत. सखोलतेने संघर्षाच्या अजून कैक वाटा फुट. टीम बॅटिंग. वॉट अ मॅच. खेळ बदलतो, वेळ बदलतो, नशीब बदलतो आणि ही ती वेळ आहे ती बदलेल का. आज भरत कुराडेसाठी एक मोठी वेळ आहे. कारण की असोसिएशन स्पर्धेमध्ये जर तुम्ही खेळ दमदार केला तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये तुम्ही गाजण्याची एक मोठी संधी. ही संधी कोणालाही भेटत नाही. ज्याला संधी भेटते तो नशीबवान मानला जातो. संधीचं सोनं करेल का आणि या संधीला येणारे 3 चेंडू मध्ये 12 धावा करून या पाटण तालुक्यातील प्रेक्षकांना खुश करेल का. व्हॉट अ मॅच. प्रेक्षणीय लढत. पैसा वसूल. शांतता या मॅच मध्ये.
3 चेंडू 12 धावा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, कमबॅक केला, एक धाव कंप्लीट केले, फेकी करत नाहीये. आता 2 चेंडू तब्बल 11 धावा. व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. वॉट अ मॅच. 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 2 षटका, 2 षटका 3 चेंडू. ही मॅच आत्ता ऑन झाले. याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू तुम्ही मेरा ना तुम्हारी रन संग्राम पैसा वसूल मॅच याला बोलतात. 3-10. व्हॉट अ मॅच. दोन्ही अध्यक्षांच्या नजरा या मॅच वरती. सागरदादा पाटील असेल किंवा शिवादादा बॉस असेल, दोघांचं लक्ष या मॅच वर. फुलटॉस चेंडू, इट्स नो बॉल. कहानी में ट्विस्ट, नो +1. फ्री हिटचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी टीम न. येस, तो रिव्ह्यू चेक केला जातोय. गोलंदाजी टीम न घेतला रिव्ह्यू, तो केला जातोय चेक. इजी पिक्चर क्लियर आहे बॉस. हा क्लियर, नो बॉल, पूर्ण क्लियर, नो बॉल. कारण की हा जास्त कमरेच्या वर आहे. जर हा डिसिजन 19-20 असतं तर आपण अंपायरला बोलवलं असतं. मात्र पिक्चर क्लियर आहे बॉस. येणार आहे 3 चेंडून तब्बल 8 धावेची गरज. पाऊस होता, ऊन आला. पावसानंतर जर उन्हाळा येत असेल तर खराब वेळेनंतर चांगली वेळ येत असेल. येस, 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू, 3-8. नोवती डिक्लेअर आली आहे. 3 चेंडू 8. फ्री हिटचा इशारा. भरत खुराडे ऑन स्ट्राइक. राजेश कुराडे साठी ड्राइव्ह केलाय. पहिली एक धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजेश कुराडे स्ट्रायकिंगला. रन आउटची संधी मोठी आहे. रन आउट होतोय. एक सिंगल धाव. वॉट अ थ्रो. सुजीत शेवाळेने हा थ्रो केलाय राजू कंगच्या हातामध्ये. आणि येणारे 2 चेंडू आणि तब्बल 7 धावेची गरज. तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल या नावानं ओळखला जाणारा संदीप बावडेकर दाखल झाला. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स या टीमचे ओनर सुरेशजी काळेकर साहेब यांच्या माध्यमातून मॅक्सवेलनं जर मॅच जिंकवली तर 555 कॅश. अप्रतिम मॅच. जिस चाय में उबाल ना हो उस चाय किस काम की, और जिस मैच में बबाल ना हो मैच किस काम की. मजा पाहिजे या चायला उबाल आल्यावर मजा येते. मॅचला बबाल झालं, आग लागली पाहिजे. हम काय केले बेटे, आग लावायचीच. त्याच्याच तर पैसे घेतलेत. 2 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच. नाही, प्रत्येकाला जिंकणं हवंय भाऊ, प्रत्येकाला जिंकणं हवंय. ती हरणं ती जंगलात राहतात, इथे फक्त विजय हवाय प्रत्येकाला. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. व्हॉट अ मॅच. दोन 7 कंपल्सरी. एकच मॅच आहे. 2-7 सोडून दिलाय, सोडून दिलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. देख बाई, विकेट पडली. टाळ्या वाजल्या कराड तालुका प्रेक्षकांकडून. वाईट आला, टाळ्या वाजल्या पाटण तालुका प्रेक्षकांकडून. कधी टाळ्या इकडे वाजतायत, कधी टाळ्या तिकडे वाजतायत. मी क्रिकेटच्या बाजूनं. 2 चेंडू 6 धावेची गरज. 2-6. हा ही चेंडू सोडून दिलाय. इट्स अ वाईट बॉल.
आणखीन एक एक्स्ट्रा धाव, नशीब पण झुकाने वाला चाहिए. वाह, अप्रतिम मॅच. 2 चेंडू आणि तब्बल 5 धावेची गरज. वॉर्ड मॅच, मजा आली या मॅच ना. प्रेक्षणीय अगदी लढत फायनल सारखी झाली आहे. अप्रतिम कमबॅक. सुजित शेवाळे अगदी सिलीला येतोय. काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुजित शेवाळे या मॅच मध्ये करणार आहे. कोणत्या वेळी कोणता एक्का बाहेर काढायचा, खाणीतून कोणता हिरा बाहेर काढायचा, या कराडच्या डॉनला माहिती. आणि तब्बल 500 प्रेक्षक सध्या लाईव्ह जोडलेत आपल्या सोबत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. सिली पॉइंटला सुजित. अप्रतिम फटका हवेमध्ये, कॅचचा कॉल. मॅच येते, एका कॅच वर वर्ल्ड कप येतो. सूर्यकुमार यादव आजही कॅच आठवते. तर 111, 1 चेंडू 5 धावेची गरज. षटकार हवाय, तुम्हाला बाउंड्री चालणार नाहीये. कॅप्टन 26 दाखल झाला. सातारा टेनिस क्रिकेटचा अर्थातच मलिंगा एका बाजूने ज्याला बोललं जातं, मात्र हा संपूर्ण खेळ ज्या सुजित शेवाळेनं बदलण्याचा प्रयत्न केला, तो मैफिलीमध्ये नसतो, मैफिलीतल्या असलेल्या चर्चेमध्ये तो नेहमी असतो. कारण की हा तो खेळाडू जो मैदानामध्ये असला तरी मॅच फिरवू शकतो. 1 चेंडू तब्बल 5 धावेची गरज. बरेच प्रश्न. 1 चेंडू 5 धावा, 5 धावा, 1 चेंडू, 1 चेंडू, 1 षटकार, 1 षटकार, 1 चेंडू. वॉर्ड मॅच. प्रेक्षणीय लढत आवडली असेल तर कराड तालुक्यासाठी, पाटण तालुक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या खेळाडूंसाठी. 500 प्रेक्षक आतापर्यंत वॉचिंग. व्हाट हॅपन, आप नहीं ले सकते ऐसे. विथ व्हाईट बॉल. यावं लागेल पुन्हा. स्ट्राइक नाही होणार, रोटेट. म्हणजे 1 चेंडू आणि आता 4 धावेची गरज. नशीब भी बहादुर का साथ देते. या मॅच मध्ये नशीब कोणाचं आहे, कारण की काच के तुकडे हिरे नहीं बना करते. आणि ज्यांना बीपीचा त्रास आहे, बाई हट जाओ, ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. हट जाओ भाई. ज्यांना बीपीचा त्रास आहे. 1 चेंडू तब्बल 4, 650 प्रेक्षक जोडलेत. लॉक केला जातोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट वॉर्ड मॅच. खेळाडू कराड तालुका खेळाडू एकत्र खेळपट्टीच्या इथे एक छान फोटो होऊन जाऊ द्यात आमच्या आठवणी मधला. दोन्ही खेळाडू एकत्र या. एक छान फोटो. अतुल भालेकर, एक छान फोटो सगळ्या खेळाडूंना लाईनअप मध्ये घेऊन होऊन जाऊ देत. येस, या सगळे खेळाडू. एक छान फोटो घेतला जातो दोन्ही टीम्स कराड तालुका प्रेक्षकांचं. अमोल दादा माने पाटील अध्यक्ष या असोसिएशनचे, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ही ट्रॉफी पाटण तालुका वॉरियर्स टीमला दिली जाईल. अमोल दादा सुपुगडे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आहे ती पाटण तालुक्याच्या संपूर्ण टीमला. अतुल दादा भालेकर अप्रतिम. कॅप्टन 26 मलिंगानं या मॅच मध्ये 1 चेंडू 4 धावावरती षटकार लगावला आणि प्रेक्षणीय लढतीमध्ये पाटण वॉरियर्स संघ विजेता राहिला. खूप खूप धन्यवाद. या दोन्ही कॅप्टन या एसके वॉरियर्स आणि रॉयल किंग. राजेश दादा या. बापू थँक्यू सो मच. सुजित दा थँक्यू सो मच. राजू दादा थँक्यू सो मच. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं, तुम्हाला भेटून बरं वाटलं. थँक्यू सो मच. संपूर्ण कराड तालुक्याचे आमचे सगळे फेवरेट खेळाडू.